नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज इंडियन आर्मीमध्ये भरती आलेली आहे विविध पदांसाठी। काय आहे पगार, दरमहा किती वेतन असणार आहे आणि शेवटची संधी ची तारीख कोणती आहे आणि इथे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। तर याविषयी डिटेल माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट रोजच्या रोज येतात, ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील। तर इंडियन आर्मीमध्ये मित्रांनो भरती आलेली आहे इंडियन आर्मी SSC भरती 2024। यामध्ये नवीन विविध पदासाठी भरती निघालेली आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर भारतीय सैन्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्सेससाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे। शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे SSC कोर्ससाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटवरील जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहे। याची नोंदणी प्रक्रिया ही सुरू झाली आहे। यासाठी इतर संपूर्ण माहिती जे आहे ते तुम्हाला देण्यात येत आहे। तर सर्वप्रथम रिक्त जागाचा पूर्ण तपशील, पदाचे नाव काय, कोणत्या ठिकाणी ही जागा राहणार आहे, तर आपण याची डिटेल माहिती बघू। पदाचे नाव आहे SSC टेक। वय इथे एकूण 64 पुरुषांची जागा आहे आणि 64 पुरुष आणि रिक्त पदे 350 आहे आणि SSC टेक 64 हे त्याचं पदाचं नावच आहे 64। SSC टेक 64 पुरुष मेल यांच्यासाठी 350 रिक्त जागा आहे। SSC टेक 64 महिला फिमेल यांच्यासाठी 29 रिक्त जागा आहे असणार आहे। यांची शैक्षणिक पात्रता आवश्यक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात जरी तुम्ही शिकत असाल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। अभियांत्रिकी पदवी या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांनी अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा 1 एप्रिल 2025 पर्यंत सर्व सेमिस्टर वर्षाच्या गुणपत्रिकासह सादर करायचे आहे। तर सुरू झाल्यास केल्या पाहिजे आणि सुरू झाल्यास या तारखेपासून 12 आठवड्याच्या अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र सादर केले पाहिजे। प्री कमिशनिंग ट्रेनिंग अकॅडमी PCTA येथे प्रशिक्षण असणार आहे। आता इंडियन आर्मी अंतर्गत होत असलेल्या पदांसाठी वयोमर्यादा काय, तर 1 एप्रिल 2025 रोजी ते कॅन्डिडेट्स 20 ते 27 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि 2 एप्रिल त्यांचा जन्म 2 एप्रिल 1998 ते 1 एप्रिल 2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। सेवेत मरण पावलेले भारतीय सशस्त्र दलाच्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अधिसूचना देखील पाहूया। याची अधिसूचना तुम्हाला खाली देण्यात आली आहे। आणखी जर पाहायला गेलो तर संस्थेचा कट ऑफच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे। अर्ज शॉर्टलिस्ट केल्यानंतर केंद्र वाटप उमेदवाराला ईमेल केले जाणार आहे। त्याचबरोबर निवड वाटप झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या SSB तारखा निवडल्या जाणाऱ्या त्यानंतर प्रथम येणारे प्राधान्य तत्वावर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट्स आहे। याची अधिक माहिती तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मूळ PDF जाहिरात लिंक देणार आहे, त्यावर जाऊन तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल। तर बघा, ही चांगली संधी आहे, तर कोणीही सोडू नका। ज्याला कोणाला आर्मीत जाण्याची इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ गरजू लोकांना नक्की शेअर करा ज्यांना आर्मीत जाण्याची इच्छा आहे। तर भेटू नेक्स्ट
व्हिडिओसोबत नेक्स्ट भरती सहित.